साहित्य उत्सव. नमस्कार, मी रेश्मा मोरे. कथांजलीच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. कमलाकर हणवंते यांच्या माणसातला माणूस या कथासंग्रहाचं शीर्षक ज्या कथेवरून घेतलं ती या पुस्तकातली दुसऱ्या क्रमांकाची कथा, अर्थात माणसातला माणूस. ह्याच कथेचा आज आपण आस्वाद घेणार आहोत. माणसाचं मोजमाप करायचे अनेक मापदंड जगभरात वापरले जातात. त्याच्या ठायी असलेली कला, बुद्धिमत्ता, त्याचं दिसणं, रंगरूप, उंची, त्याची आर्थिक सामाजिक पत, अशा कितीतरी गोष्टी. पण माणसाला माणूस म्हणून मोजायचं तर माणूसपण हा एकमेव मापदंड खरा उपयुक्त. हेच गुणवैशिष्ट्य त्याला माणूस म्हणून इतरांहून भिन्न करतात. लेखकाला आपल्या कथेत सापडलेला माणूस हा माणूस म्हणून खरोखर समृद्ध आहे. त्याची ही समृद्धी आपल्यालाही जाणून घ्यायची आहे. कथासंग्रहातल्या दुसऱ्या कथेतून, अर्थात माणसातला माणूस. माणसातला माणूस. माझा एक मित्र आहे, त्याचं नाव जगन्नाथ. खरं तर त्याच्या नावागावाशी, तो कोण, काय करतो वगैरे वगैरेशी तुमचा काही एक संबंध नाही. तरी मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी तो तुम्हाला भेटला असेल. कदाचित तो तुमच्याशी बोललाही असेल. या माझ्या मित्राला लहान असो की मोठा, कुणीही असो, ओळख असो वा नसो, त्याला बोलायला खूप खूप आवडतं. त्याचं असं आपणहून इतरांशी बोलणं हा मी त्याच्या स्वभावाचा स्थायी भाव समजतो. बोलायची सवय ही तर जवळपास प्रत्येक माणसालाच असते. मग यात जगन्नाथाचं असं वेगळेपण तरी कोणतं? तुम्हाला अशी शंका वाटणं, मनात प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. तरीही तो निश्चितपणे इतरांहून वेगळा आहे हे माझं मत तुम्ही सुद्धा मान्य कराल असा मला दृढ विश्वास आहे. आपणहून इतरांशी बोलायला मनाचा मोठेपणा, खुलेपणा असावा लागतो. वेळ कसा घालवायचा म्हणून तो बोलतो, स्वतःच्या करमणुकीसाठी बोलतो असं मुळीच नाही. तो रिकामटेकडा आहे, घरचा मालदार आहे असंही नाही. 8-10 तास चाकरी करतो. घरच्या जबाबदाऱ्या सुद्धा खूप आहेत. मुलामुलींचं शिक्षण, आई वडिलांचं आजारपण, मोठ्या भावाचं कुटुंब, बहिणी, भाचा, भाची, अशा इतरही नातेसंबंधांमध्ये तो सतत गुरफटलेला असतो. जबाबदाऱ्यांना तो प्राधान्यक्रम देतो, नव्हे त्यात तीळ मात्र कसूर राहणार नाही अशी काळजी सुद्धा घेतो. त्याला 5 आकडी पगार मिळतो असंही नाही. तरीही तो कधी चिडला, व्यथित झाला, अडचणींचा पाढा वाचू लागला असं माझ्या कधीही निदर्शनास आलं नाही. जीवनाचं रडगाणं गाताना तर तो मला कधीच आढळला नाही. सगळं सांभाळून जेव्हा केव्हा त्याला वेळ मिळतो ती वेळ तो हसत, प्रसन्न चित्ताने, मनमोकळेपणाने इतरांशी बोलण्यात घालवतो. मला वाटतं असं आपणहून इतरांशी बोलणं वाटतं तेवढं सोपं नाही. त्यासाठी स्वतःला विसरावं लागतं. कोण काय म्हणेल हेही विसरावं लागतं. वेळ प्रसंगी अपमान सुद्धा हसत हसत पचवावा लागतो. मान अपमान, चांगलं वाईट या पल्ल्याडची दृष्टी आणि सृष्टी असल्याशिवाय ते शक्यच नसतं. माझे हे मत कदाचित तुम्हालाही पटेल. मी नेहमीच त्याला विचारत आलोय, मित्रा, तुला इतरांशी बोलायला का आवडतं? आणि तो नेहमीप्रमाणेच सांगतो, अरे मला इतरांशी बोलल्याशिवाय करमत नाही रे. त्याच्या ह्या बोलण्याचं मला नवल वगैरे काहीही वाटलं नाही. तो इतरांशी बोलतो म्हणजे नुसतीच बडबड करत राहतो किंवा इतरांना स्वतःबद्दलच सांगत सुटतो असं मुळीच नाही, हे मी समजून आहे. 20 वर्षांपासून मी जगन्नाथाला ओळखतो.
मी किंवा तो कधी कुठे बाहेरगावी गेलो असू किंवा काही अडचणी आल्या असतील तेव्हाच आमची भेट झाली नसेल. अन्यथा एक दिवसही आमच्या भेटी वार्तेविना गेल्याचं मला आठवत नाही. तो आणि मी समवयस्क आहोत. त्याचं आणि माझं कार्यालय सुद्धा जवळजवळ आहे. माझ्या घरापासून 4-2 घराआड त्याचं घर आहे. कधी कधी कार्यालयात जाता येताना सुद्धा आम्ही सोबत असतो. सकाळी फिरायला जाणं हा जगन्नाथाचा नित्यक्रम. रस्त्यात जाता येताना घरून निघाल्यापासून ते परत येईपर्यंत त्याला कोण कोण भेटलं, तो कुणाकुणाशी बोलला, हे सर्व तो मला सांगत असे. कार्यालयात जाताना सुद्धा रस्त्यातल्या कुणाशी बोलायचं टाळत नाही. त्यासाठी घरून अर्धा 1 तास अगोदरच निघतो. मला वाटतं दिवसातून तो किमान 5 तरी नव्या लोकांशी बोलतो. अशा प्रकारे 20 वर्षात 36,000 लोकांशी बोलून त्यांच्या अडचणी सुखदुःखांमध्ये तो सहभागी झाला आहे. जगन्नाथाबद्दल मला कधी कधी कुतूहल सुद्धा वाटतं. तरीही त्याचं बोलणं, तो जे माझ्याशी बोलतो ते मला खूप खूप आवडतं. वयस्कर मोठ्यांना नमस्कार राम राम करून, कसे आहात, काही त्रास आहे का, अडचणी वगैरे, अशी त्यांची विचारपूस करतो. लहानग्यांशी बोलताना कसा आहेस रे बाबा, अशी विचारपूस करण्यात जिव्हाळा असतो, ओलावा असतो. तो ज्यांच्याशी बोलतो ते सगळेच त्याला समजून घेतात आणि त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलतात. पण असे फार कमी. काही जण त्याच्या बोलण्याला, विचारपूस करण्याला फालतू बडबड समजून त्याला वाटेला लावतात. काही जण तर तुसड्यासारखं वागतात. काहींना त्याचं बोलणं म्हणजे उपद्व्याप वाटतो. काही जण त्याची खिल्ली उडवतात, हसून स्वतःच मनोरंजन करतात. काही जण तर त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून वेडा रे वेडा असं म्हणून त्याची टिंगल करतात. कधी कधी त्याच्या अशा या बोलण्यामुळे त्याच्यावर आ बैल मुझे मार ची सुद्धा पाळी आली आहे. तो हे सगळं हसत हसत सहन करतो. कधीही कुणाशीही बोलायचं मात्र टाळत नाही. कधी कधी मलाच राहावलं नाही की मी म्हणतो, जगन्नाथ, अरे असा कसा रे तू, साधा रागवत सुद्धा नाहीस. अरे मी तुला पूर्वीच सांगितलंय ना, मला बोलल्याशिवाय करमत नाही म्हणून. जगन्नाथाशी लोक कसेही वागले, बोलले, तरीही त्याच्या मनात त्यांच्याबद्दल रोष नसतो की तिरस्कार. इतरांबद्दल भलतसलत बोलणं तर त्याच्या पिंडातच नाही. जगन्नाथ इतरांशी बोलण्यात माणसा माणसात कधीही भेद करत नाही. भिकारी, रिक्षावाला, अनाथ, अपंगांशी सुद्धा तो बोलतो. त्यांना आपणहून मदत करतो. त्यांचं आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करतो. अशी शेखीही तो कधी मिरवत नाही की स्वतःला दानी, उपकारी समजत नाही. उलट म्हणतो कसा, इतरांशी बोलल्यामुळे माणसाचं रूप दिसतं, जीवनार्थ, जीवन गर्भ कळतो. मी कित्येकदा खोचकपणे त्याला विचारलंय, कसला जीवनार्थ आणि कसला जीवन गर्भ कळला रे तुला? पांगळा, अनाथ, भिकारी म्हणा, सगळेच काही मुळात तसे नसतात. काहींना परिस्थितीमुळे नाईलाजास्तव भिकेची झोळी काखेत अडकवावी लागते. तरीही ते भिकाऱ्यासारखं वागत नाहीत. त्याच्या ह्या बोलण्यामुळे एकदा तर मी गोंधळूनच गेलो होतो. म्हणून मी त्याला परत परत विचारलं होतं, तू असं कसं म्हणतोस? मला वाटलं होतं माझं वारंवार विचारणं त्याला आवडणार नाही, तो रागवेल वगैरे वगैरे. परंतु असं काहीच न घडता त्याने शांतपणे मला सांगितलं, काही दिवसांपूर्वी
एका म्हाताऱ्याबद्दल जे मी तुला सांगितलं होतं त्यावरून तो म्हातारा मुळात भिकारी नाही, नियतीने त्याला भिकारी बनवलं. त्या कुणा म्हाताऱ्याबद्दल माझ्याशी बोलताना त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले. त्या क्षणी तर मी सुद्धा गलबललो होतो. अनेक दिवसांपासून जगन्नाथाला सकाळी फिरायला जाता येताना सरकारी दवाखान्याच्या गेट समोर एक म्हातारा बसलेला दिसत होता. वयाची 60 पार केलेला, मळके कपडे घातलेला, हातात एक पिशवी, काठी, डोक्यावर टोपी असलेला, निर्विकार चेहऱ्याचा पण डोळ्यात अश्रू साठवलेला. सवयीनुसार एक दिवस जगन्नाथ नेहमीपेक्षा 1 तास अगोदरच घरून निघाला. तो म्हातारा गेट समोरच बसून होता. जगन्नाथ त्याच्याशी बोलला. ते मला सांगताना तो म्हणाला, मित्रा, मी त्या म्हाताऱ्याजवळ जात नाही. तोच म्हातारा उठून उभा राहिला, परंतु मला बघून त्याने भिकेसाठी माझ्या पुढे हात केले नाहीत की केविलवाणी पैशांची मागणी केली नाही. उलट त्याने दोन्ही हात जोडून मला नमस्कार केला. मात्र डोळ्यातले अश्रू तो माझ्यापासून लपवू शकला नाही. त्या म्हाताऱ्याबद्दल त्याने मला जे सांगितलं ते ऐकून मी सुद्धा भारावून गेलो आणि मला त्याचं म्हणणं पटलं. त्या म्हाताऱ्यावर नियतीनेच भीक मागायची वेळ आणली हे त्याचं म्हणणं कुणीही माणूस नाकारू शकणार नाही. एका खेड्यात आपल्या कुटुंबासमवेत जीवन घालवीत म्हाताऱ्याच्या जीवनाचा पुढील प्रवास सुरू होता. 7 एकर उपजाऊ जमीन होती. त्याचं स्वतःचं घर होतं. पहिला मुलगा झाल्यानंतर दुसऱ्या बाळंतपणाच्या वेळी त्याची पत्नी वारली. मुलगा तेव्हा 4-5 वर्षांचाच होता. त्याचा सांभाळ करीत करीत त्याने मुलाला BA पर्यंत शिकवलं. मुलाला सुद्धा परिस्थितीची जाण आलेली होती. खेड्यालगतच असलेल्या शहरात एका खाजगी कंपनीत त्याचा मुलगा नोकरी करत होता. असे त्याचे बऱ्यापैकी दिवस पुढे पुढे सरकत असताना चांगलं साजेसं स्थळ बघून मुलाचं लग्न त्याने लावून दिलं. म्हाताऱ्यावरचं जबाबदारीचं ओझं आता काहीसं कमी झालं होतं. म्हातारा मोकळेपणाने श्वास घेत असताच अचानकपणे मुलाच्या लग्नाला जेमतेम 8-10 महिने पूर्ण होत नाही तोच एक अपघात झाला. त्याच्या मुलाच्या मेंदूला जबर धक्का बसला. मुलगा अपघातात बचावला खरा, परंतु सर्वस्व गमावलेला. तेव्हा त्याची सून 5-6 महिन्यांची गर्भवती होती. ती हा आघात सहन करू शकली नाही. तिचा रक्तदाब वाढला. एकाकीच मुलगा आणि सून दोघांनाही दवाखान्यात भरती केलं. परंतु काही दिवसांनी ब्रेन हॅमरेज होऊन सुनेचा मृत्यू झाला. तोही आघात पचवून मुलाला वाचवण्यासाठी त्याने शेती, घर, जवळचं किडूक-मिडूक सर्वस्व पणाला लावलं. परंतु अखेर व्हायचं तेच झालं. आणि म्हाताऱ्याच्या नशिबी निराश्रिताचं जीवन आलं. कित्येक महिने म्हाताऱ्याने ज्या दवाखान्याच्या परिसरात घालवले तोच परिसर त्याने आपल्या जीवनाचा आधार बनवला. जे कोणी ओळखीचे आहेत ते आपुलकीने त्याला शक्य तेवढी मदत करतात. म्हातारा त्यातच समाधान मानतो. आपणहून मात्र कुणासमोरही हात पुढे करत नाही. असा काहीसा तो स्वाभिमानी आहे.
श्रम करण्याची म्हाताऱ्यात क्षमता असती तर त्याने भीक मागितलीच नसती. जगन्नाथ म्हणाला ते मला सुद्धा पटलं. आता मीच जगन्नाथाचा विचार करतो. वाटतं जगन्नाथ आपणहून लोकांचे टोमणे का ऐकून घेतो, उपहास का सहन करतो, लोकांना हसायची संधी का देतो, कुणी वेडा म्हटलं तरीही सगळं का ऐकून घेतो, का? तर असा कोण आहे त्याच्याबद्दलच्या भावभावना ज्याला कळतात, अडीअडचणी कळतात, तो शक्य तेवढी आर्थिक मदतही करतो, आपुलकीचे 2 शब्द बोलून विचारपूस करतो, त्यातच त्याला आनंद मिळतो. आणि हा आनंद मिळवण्यासाठीच लोकांनी काहीही म्हटलं तरी तो शांतपणे सगळं सहन करतो. मग त्याला इतरांशी बोलल्याशिवाय करमेल तरी कसं? आणि हे जे सगळं त्याने मला सांगितलंय ते तो माझ्याशी मनमोकळेपणाने बोलतो यातूनच उपजलंय ना. म्हणून मीही त्याला मुद्दामहून काही ना काही विचारतो. मला तरी त्याच्याशी काही बोलल्याशिवाय, त्याला काही विचारल्याशिवाय कुठे करमतं. जगन्नाथ, तुला आज कोण भेटलं? तू काय बोललास? काही अडचणी सोडवल्यास की मदत केलीस वगैरे. माझं असं विचारणं आता त्याच्या अंगवळणी पडलंय. कधी कधी मला नवलही वाटतं, कधी हेवा सुद्धा. एका मुलीबद्दल त्याने मला जे सांगितलं ते ऐकून मला नवल तर वाटलंच, पण त्याची जिद्द, तळमळ, भेटणं, बोलणं यामागची कळवळ सुद्धा कळली. त्या मुलीबद्दल त्याने मला जे सांगितलं ते ऐकून मी तर सुन्न झालो. जगन्नाथ रोज त्या मुलीला शाळेत जाताना येताना बघायचा, तिच्याशी बोलायचा, कधी पेन तर कधी वही घेऊन द्यायचा. काही दिवसांनंतर अचानक ती मुलगी त्याला शाळेत जाताना येताना दिसली नाही. त्या दिवसांत कधी नव्हे तेवढा तो माझ्याशीही बोलणं टाळायचा. एक दिवस हट्टाला पेटल्यागत मी त्याला विचारलं, तेव्हा त्याने मला सांगितलं. तो त्या मुलीचा शोध घेत तिच्या घरी गेला, तिला तिच्या आईवडिलांना भेटला. तिचे आईवडील मोलमजुरी करायचे. त्यांच्या हातांना काम मिळेल तेव्हाच त्यांच्या घरची चूल पेटते. तरीही मुलगी खूप हुशार आहे म्हणून अर्धपोटी राहून ते तिला शाळेत पाठवायचे. परंतु खर्च वाढ, काम मिळण्याचा अभाव यामुळे नाईलाजानेच त्यांना तिची शाळा बंद करावी लागली. शिवाय ती खुल्या प्रवर्गात असल्यामुळे सवलतींचाही अभाव. जगन्नाथाने खटपट करून तिला सवलत मिळवून दिली. एवढं करून सुद्धा नामानिराळागत म्हणतो कसा, मी परोपकार केला असंही तिच्या आईवडिलांना वाटलं असेल. पण मी तसं फारसं काहीच केलं नाही. हां, त्यांचं थोडंसं समाधान करू शकलो इतकंच. त्याचं म्हणणं ऐकून क्षणभर मी बुचकळ्यातच पडलो. त्याला कसं समाधान मिळालं, कोणतं समाधान मिळालं हे ऐकून समजून घेण्यासाठी उतावळा झालो. आणि उतावळेपणानेच त्याला म्हणालो, हो, तुला कसं आणि किती समाधान मिळालं? मला वाटलं माझा उतावळेपणा त्याला आवडणार नाही, पण कशाचं काय. उलट माझ्या बोलण्यावर तो खूप खूप हसला आणि हसत हसतच म्हणाला, मित्रा, समाधान मोजमाप करण्यासाठीचं वजन असतं ना, तर मी तुला सांगू शकलो असतो. मला एवढं समाधान मिळालं, इतकं समाधान मिळालं. त्यावेळी मला त्याचं हसणं सुद्धा खूप भावलं. तरीही माझ्या मनात त्याच्याबद्दलचं कुतूहल कायम आहे. या अशा काळात माणूस माणसाला खेटून जातो, परंतु ओले तर सोडाच, कोरडे 2 शब्दही मुखावाटे बाहेर पडत नाहीत. मात्र तेच इतरांबद्दल भलतंसलतं बोलण्यात तिळभर विलंब करत नाहीत. इतरांच्या दुःखात सहभागी होण्याऐवजी जखमेवर मीठ चोळून आणखी दुःखभार वाढवण्यात जे धन्यता मानतात,
इतरांच्या चांगल्या कार्याबद्दल कौतुकाचे उद्गार काढण्याऐवजी टीका टिप्पणी, निंदा, द्वेष, मत्सर, अहंकाराला जे लोक जवळ करतात ते जगन्नाथाला वेडा का समजणार नाहीत? त्याच्यावर हसून स्वतःचं मनोरंजन का करणार नाहीत? जगन्नाथाला काय गरज होती त्या म्हाताऱ्याचं दारिद्र्य रेषेखालचं कार्ड काढायची? ती मुलगी शिकली वा शिकली नाही त्याचं काय बिघडणार होतं? धर्मदाय संस्थांना भेटून त्यांची मनधरणी करून तिच्या हुशारीचे गोडवे गाऊन तिला आर्थिक मदत मिळवून दिली कशासाठी? ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आरोग्य शिबिरे, तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करून तरी त्याला काय मिळालं? 20 वर्षांपासून तो इतरांसाठी असंच काही ना काही करीत आलाय, तेही हसत हसत, जिव्हाळ्याने, आपुलकीने बोलत, कसलाही कंटाळा न करता. असंच तो यापुढेही करणार आहे. कसलीही अपेक्षा न ठेवता इतरांशी आपणहून बोलणार आहे, लोकांनी काहीही म्हटलं तरी, कारण त्याला बोलल्याशिवाय करमत नाही. हे वेड नाही तर आजच्या या अशा काळात दुसरं म्हणायचं तरी काय? आणि हो, त्याने जर मला किंवा तुम्हाला विचारलं की तुम्ही माझ्यासारखे वेडे का होत नाहीत, मला वाटतं माणसाने माणसासाठी एवढं तरी करायला नको का? लेखकाची प्रत्येक कथा एक वेगळा अनुभव देऊन जाते. आजच्या कथेनं तर चक्क आपल्याला वैचारिक, नैतिक पातळीवर नेलेलं दिसतंय. पुढची कथा काय करणार कुणास ठाऊक. त्यासाठी तुम्हाला, मला, सगळ्यांनाच प्रतीक्षा करावी लागेल. तेव्हा पुन्हा भेटूयात कथांजलीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत मी रेश्मा आपला निरोप घेते. नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.